त्यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। भांडूपच्या खिंडीपाड्यात दरड कोसळली आहे। ही दरड कोसळतानाची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे। सुदैवाने कोणतीही जीवितहानी यात झालेली नाहीये। दरम्यान दरड कोसळलेल्या भागात अनेक घरं देखील असल्याचं समोर आलंय। अरे बापरे मम्मी या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमच्या प्रतिनिधी राजश्री वाघमारे आपल्या सोबत आहेत। राजश्री, नेमकी दरड ही कसं काय कोसळली आणि सध्या तिथे काय परिस्थिती आहे? दीपाली, जर हा व्हिडिओ आपण पाहिला तर या व्हिडिओमध्येच आपल्याला याची जी भयानकता आहे ती पाहायला मिळते। कारण मुंबईमध्ये अशी घटना घडणं हे खरंच मोठी गोष्ट आहे। भांडूपच्या खिंडीपाडा विभागामधलं ओमेगा हायस्कूल मागे ही दरड कोसळली आहे। यामध्ये संरक्षण भिंतीसह 5 घरं ही 50 फुटावरून खाली आली आहेत। सुदैवाने या घटनेमध्ये सध्या कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। कारण 50 फूट उंच असलेल्या या डोंगरावर ना तितकीच एक मोठी संरक्षण भिंत होती आणि त्यावर मोठ्या प्रमाणात रहिवासी वस्ती होती। आणि काल सायंकाळी 5च्या सुमारास ही घटना घडली आहे। त्यामध्ये कुठलीही जीवितहानी नाहीये आणि ही 5 घरं आहेत ती त्या दरडीसह खाली आलेली आहेत। त्यामुळे ही सगळी दृश्य आपण या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली ती पाहतोय। तिथले जे स्थानिक आहेत त्यांनी हे सगळं दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपलेलं आहे। आणि सुरुवातीला कोणालाही असं होईल असं वाटलं नव्हतं आणि त्यानंतर अचानक ती दरड कोसळली, त्यासोबत ती घरं खाली आली। आणि या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले होते। आणि त्यानंतर आता जे तिथली बाकीची जी घरं आहेत त्याची तपासणी केली जाते। तो अहवाल तयार केला जातोय की बाकीच्या ठिकाणी अशी घटना होऊ शकते का। तर सध्या तिथे जे आपण म्हणू शकतो की रेस्क्यू ऑपरेशन हे पूर्ण झालेलं आहे आणि त्या बाकीच्या घरांची सध्या तपासणी केली जाते की तिथे अशी घटना घडून आणि जर झाली तर तात्काळ तिथे जे राहणारी लोक आहेत त्यांना आपल्याला कसं दुसरीकडे घेऊन जाता येईल, त्यांचं स्थलांतरित करता येईल याचा सगळा घेतला जातो, आढावा घेतला जातो। निश्चितच धन्यवाद राजश्री, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। भांडूपच्या खिंडीपाड्यात ही दरड कोसळली आहे। जवळपास 4 ते 5 घरं सोबत कोसळली।